याच्यानंतर एक मॅच होणार आहे. त्या मॅच नंतर दोन्ही सेमीफायनल खेळवणार आहे. आपल्याकडे भरपूर टाइम आहे 6 वाजेपर्यंत. आता बॅटिंगला आलाय अभिषेक. या पोल मधल्या पहिला टीम क्वालिफायला गेलाय तो सुपर किंग्स. हॅलो चेक. मॅचचा पहिला बॉल स्टार्ट. शिवतांडव स्टार्ट. पहिला ओव्हर करत शेखर. या दोन्ही संघामध्ये जो संघ जिंकेल तो सेमीफायनलला क्वालिफाय होणार. जो संघ हारेल तो या स्पर्धेतून बाहेर निघणार आहे. पहिला बॉल डॉट. हॅलो. पहिला चेंडू उचलून मारलेला बॉल आणि 2 रन. पहिलाच बॉलवरती खाता बोलला आहे 2 रन. स्कोर झाले 2 बॉल 2 रन. आणि कव्हर्सला खेळलेला बॉल 1 धावा पूर्ण आणि 1 बाउंड्री. चांगली बॅटिंग करतो राहुल संघासाठी. टोटल स्कोर झाले 6 रन. स्कोर झाले 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू मध्ये 6 धावा. बॅटिंगला आहे राहुल. बॉलिंग करतो शेखर. पुन्हा एकदा उडवलेला बॉल खाली आहे विशाल आणि चिल बाद. राहुल आउट. अंपायर्स प्लेअरला बघा. अंपायर्स हॅलो चेक माइक चेक. कृपया करून सगळ्यांनी बाहेर प्लीज बाहेर या. साईडला ए बाबू उठे. प्रकाश यांना बाहेर काढ. पोरांना आतमध्ये बॅट बॉल खेळते. बाहेर काढ पोरांना. ओमकार बॉल फेकून टाक बाहेर. दोन सेमीफायनलच्या आधी एक मॅच खेळवणार आहे. आपल्याकडे भरपूर टाइम आहे. सातपडी आणि कव्वाडी याच्यानंतर मॅच होणार आहे. आपल्याकडे भरपूर टाइम आहे. पुन्हा एकदा चांगलं 1 रन. पाच चेंडू 7 धावा. आणि एक डॉट बॉल. 1 ओव्हर 7. दोन्ही संघ आपल्या खूपच मेहनत करत आहेत. दोन्ही संघ जिंकण्यासाठी म्हणतात. महादेव पवार यांचं आगमन झालं आहे. मॅडी महादेव पवार उर्फ मॅडी यांचं आगमन झालं आहे ग्राउंड वरती. खूप खूप धन्यवाद महादेव पवार त्यांनी ग्राउंड वरती आल्याबद्दल.
महादेव पवार यांचं आगमन झालं आहे ग्राउंडवरती. खूप खूप धन्यवाद ग्राउंडवरती आल्याबद्दल. आणि हा मॅच स्टार्ट. एक ओव्हर 7 रन आणि हा दुसऱ्याचा प्रयत्न आणि हा अंपायरचा निर्णय. नोट आउट नोट आउट नोट आउट. एक धावा पूर्ण केला आपल्या संघासाठी. अभिषेक स्ट्राईक वरती. हर्षाल 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 आणि वाईट बॉल वाईट बॉल वाईट बॉल. अंपायरचा निर्णय वाईट बॉल आहे. वाईट बॉल टाकला आहे हर्षल यांनी. अभिषेक फेस करत आहे हर्षलला. आणि हा वन टॉप आणि हा अपील केला आहे. अपील केला आहे. अंपायरचा निर्णय. अंपायरचा निर्णय. दोन्ही अंपायर बघत आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अंपायरशी वाद करू नका. जे काय आहे डिसिजन अंपायर देईल. थोडा वेळ लागेल. फिल्डर एकदम एक्साइटेड मध्ये आहेत. खूपच एक्साइटेड झाले आहेत. आउट आहे की नाही आउट आहे आता माहिती पडेल. हर्षल अंपायरचा निर्णय. अंपायर दोन्ही संघ आपल्या संघासाठी खूपच चांगले खेळत आहेत. KPL सीझन 5 सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. ज्यांना कुणाला लकी ड्रॉ काढायचा असेल तर 10 रुपयाचा कुपन आहे. 10 रुपयाचा कुपन. अंपायरचा निर्णय. अंपायरचा निर्णय आउट आहे. एजला लागला बॉल आणि अभिषेक पमलेंच्या बाहेर. उगाच वाद करू नका अभिषेक. बॅड लक अभिषेक. वाद करू नका. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. अंपायरशी वाद करू नका. कृपया करून अंपायरशी वाद करू नका. पंचांचा निर्णय अंतिम आहे. अंपायरचा निर्णय अंतिम असेल. अंपायरशी वाद करू नका. कृपया करून वाद करू नका. मॅच चालू करा. नाही नाही अंपायरशी वाद करू नका. अंपायरशी वाद केल्यास संघ बाहेर होईल. मंगेश माने कृपया करून अंपायरशी वाद करू नका. जो काही निर्णय आहे ते अंपायर घेतील. जो काही निर्णय आहे तो अंपायर घेतील. मंगेश माने KPL सीजन 5. आरव किंग्स वासी शिव तांडव दोघांमध्ये टफ मॅचचा प्रयत्न. बघा ही मॅच कोण जिंकणार आहे. आरव किंग्स वर्सेस शिव तांडव. शिव तांडव तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. शिव तांडव फिल्डिंग लावून घ्या. अंपायरशी वाद करू नका. मंगेश माने मंगेश माने अंपायरशी वाद करू नका.
अंपायरशी बात करू नका. शिवतांडव फिल्डिंग लावून घ्या. शिवतांडव वेल होते वेल. शिवतांडव कृपया करून सहकार्य करा. बॅट्समॅन स्ट्रायकर नो स्ट्रायकर. अमान कुंची कुर्वे. सनी यारबुडे. बघा आता सनी यारबुडे आणि अमन कुंचीगुडे आपल्या संघासाठी काय करत आहे. सीझन 1 पासून ते घेऊन सीझन 5 पर्यंत स्पॉन्सरशिप आपल्या संघात आहे. महादेव पवार उर्फ मॅडी, वसंत पवार, सुमा कंडली, किरण यारगुडे, रवी यारगुडे, प्रसाद कंडली, कृष्णा मातगुंडे, सागर मातगुंडे खूप खूप सहकार्य केलेत सीझन 1 ते घेऊन सीझन 5 पर्यंत. धन्यवाद. आणि हा लेगला बॉल अमनचा. एक रन 1 डी. आणि हा यॉर्कर बॉल. हा बॉल डॉट झाला आहे. खूपच चांगलेच आपल्या संघासाठी खेळत आहे. बॉल 5 बॉल 1 बॉल टू गो. हा बॉल डॉट आहे. या ओव्हर मध्ये जर का अमनला स्ट्राईक भेटली, या ओव्हर नंतर अमनला स्ट्राईक भेटली, अमनने षटकार मारल्यानंतर अमनला 501 रुपयाचा पारितोषिक दीपक जाधव यांच्यातर्फे. 10 रन. हॅलो. अमन कुंची गुरुवे जर का अमन कुंची गुरुला स्ट्राईक भेटल्यानंतर एक षटकारवरती 501 रुपये दीपक यारगुडे यांच्यावरती. मॅच चालू करा. अंपायर आपले स्टेट अंपायर आहे एजे आणि लेग अंपायर आहे संदीप जाधव. केपीएल सीझन 5 सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. रॉकी केजीएफ रॉकी आपली ओव्हर घेऊन येते. रॉकी फेस करत सनी यारबुडे. रॉकीचा पहिला बॉल आणि हा स्ट्रेट घेतला आणि हा कॅच. चांगलेच गोलंदाजी केली आहे रॉकी यांनी. मंगेश माने येणार आहे सनी यारबुडेच्या जाग्यावरती. मंगेश माने सनी यारबुडीच्या जागेवरती आले. पहिलाच बॉल रॉकीने टाकला.
स्कोर स्कोर झाले ते 12. पॉवर प्लेचा पहिला बॉल झाले. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. सन्नाकाने मंगेशने 2 6 मारल्यावर 501 रुपये. रवी कुंचीकोरे स्कोर झालेले ते आणि लेग साइडला प्लिक केले. मिस फिल्डिंग झाले. गच्चाड. एक धावा पूर्ण आणि दुसरा पण धावा पूर्ण. टोटल स्कोर काय? टोटल स्कोर 15. टोटल स्कोर 15 रन. बॅटिंग करतो मंगेश. बॉलिंगला आहे रॉकी संघाचा कॅप्टन. फुटॉस बॉल ठेवलेला आणि पंच वाद करू नका अंपायरचा निर्णय. वाद करू नका. पंच 4 अंपायरशी वाद करू नका. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. पंच 2 मिनिटं. रिप्ले चेक करतोय. चेक करतायत. थर्ड अंपायर चेक करतात. थर्ड अंपायरची पण सुविधा केली आहे. सागर पवार किंडी सागर आग्रा यश कृपया करून सर्वांनी लांब व्हा. पोरा काटे पिछे हो बाबा. अरे बाबा पिछे हो ना. बाउंड्री. थर्ड अंपायरचा निर्णय बाउंड्री है. प्रकाश बाउंड्री है. 4 सरळ बॉल सुभाषच्या हातात. सुभाष पवार यांच्या हातात बॉल. संयुक्तच्या आणखी एक 6 मारल्यावर 501 रुपये. मंगेश माने आज आणखी एक 6 मारल्यावर मंगेश माने याला 501 रुपये. रवी कुंची करू आणि बॉल फाटला असेल तो दुसरा बॉल आहे आपल्याकडे. आणि हा टॉप बॉल आणि हा स्टेट फिल्डिंग. एक धावा पूर्ण केला आहे आपल्या संघासाठी. स्कोर झाले 26. 3 ओव्हर 26 रन. चांगलेच फिल्डिंग आणि चांगलीच बॅटिंग. सीझन 5 लोक नाही.
दोन्ही संघ आपल्या टीमसाठी चांगलेच खेळत आहेत दोन्ही संघ. स्ट्राइक वरती आहे मंगेश माने आणि हा षटकार आहे. षटकार मंगेश माने यांच्या बॅटिंगने षटकार गेला आहे. अजून एक षटकार जर का मंगेश अशा बॅटिंगने एकाच षटकार केला. सागर पवार यांच्याकडे 501 रुपये 51 रुपये सॉरी 51 रुपये. हा बॉल लागला आणि 2 रन. स्कोर वाढत चालला आहे. स्कोर 35. 2 मिनिट. स्कोर झाले 35 रन. 3 चेंडू 35 धावा. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. टोटल स्कोर 36. आणि मारलेल्या लेग साईडला शॉट आव्हान 1 धावा पूर्ण. दुसऱ्याची गरज 2 धावा पूर्ण केले आणि 2 धावा समाधान लगेच. स्कोर झाला 38. अंपायरीने व्हाईट बॉल. शेखर पवार यांनी किती एक वाईट टाकलं तरी 201 रुपये कृष्ण मातगुंडे देणार आहे. जेवढे वाईट टाकणार तेवढे पैसे. आणि लेग साईडला फ्लिक केले. 1 धावा पूर्ण. दुसरा पण धावा पूर्ण आणि 2 धावा समाधान म्हणावं लागेल. टोटल स्कोर झालेले आहेत. टोटल स्कोर 41. शेवटचा चेंडू 41 रन. सोहेल पवार. पाच बॉल 41 धावा आणि हा कॅचचा प्रयत्न आणि हा बॉल हाताच्या पद्धतीत फसला आहे. आणि मंगेश माने संघाचे कप्तान प्रकाश पवार उर्फ पिझ्झा कोई हमसे ना टकराए चले चलो चले चलो. केपीएल सीझन 5 या वर्षात केपीएल सीझन 5 चालू आहे आणि गेल्या वर्षापासून केपीएल सीझन 1 पासून जे काही स्पॉन्सरशिप आपले मैत्री आहेत त्यांनी आपल्याला लेख सहकार्य केलं आहे. मी त्यांचे नाव अनाउन्समेंट करत आहे. देव जाधव, अण्णा, सोमा कनली, वसंत पवार, महादेव पवार उर्फ मॅडी, किरण यारगुडे, सागर मातगुंडे, कृष्णा मातगुंडे, प्रसाद कनली, रवी यारगुडे, हेमंत जाधव, कैलाश जाधव, सूरज पवार, सुनील पवार, चेतन अन्ना रेड्डी, राहुल सोनू कुंची कुरुळे, सचिन गोपाल पवार,
भीमा पवार डेकोरेटर, यल्लप्पा पवार, अब्दुल अजीज खान, अभिषेक जाधव, करण जाधव, संदीप जाधव, किरण पवार, राहुल जाधव, आदर देवर्षी, महेश जाधव, सोहेल मन्यार. टोटल स्कोर झालेले आहेत ते 42. पंचांचा निर्णय अंतिम राहील. खूप खूप धन्यवाद आहे स्पॉन्सरशिप साठी. 5 वर्ष आमच्यासाठी राहिले. यापुढे पण असं सहकार्य करा. KPL साठी खूप खूप धन्यवाद. खूपच चांगलीच कॅच धरली. आपल्या संघासाठी खूपच मेहनत करत आहे शिवतांडव. तांडवच करायला लागलेत ग्राउंडवरती. तांडवच करायला लागले. दोन्ही संघ चांगले खेळत आहेत. आपल्या संघासाठी आता येत आहे अजय. बाकी आपल्या संघासाठी अजयना काय करत आहे. कॅप्टन पण आहे प्रकाश पवार उर्फ पिझ्झा. अजयने जर 2 6 मारले तर 501 रुपये अभि अन्नारेड्डी कडून. 2 6. या कुठे माहिती संपर्क साधा. या डीजे. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. टोटल स्कोर झालेले आहेत ते 2 चेंडू 43 धावा. 43. 2 चेंडू 43 धावा. स्ट्राईकला अजय, नॉन स्ट्राईकला प्रकाश. समोर केसेला बॉल षटकार. जुना खिलाडी. अजयने आणखी एक 6 मारल्यावर 501 रुपये किरण यारपुडे यासकडून. अभि अन्नारेड्डी असंच कडून पण पैसे आहेत. 5 डॉट बॉल. हॅलो. 2 6 मारल्यावर 1500 रुपये अजयवर आहे. आणखी एक 6 मारल्यावर अभि अन्नारेड्डी, किरण यारपुडे, दीपक जाधव आणि फुटॉस बॉल आणि एक झेल बाद. अजय आउट. KPL चे एवढे फॅन आहेत. धीरे फॉलोअर्स आपले KPL चे फॉलोअर्स. मारल्यावर 501 रुपये अभि अन्नारेड्डी. 2 6 मारल्यावर एकच बॉल बाकी. एक बॉलवर एक 6 मारल्यावरच शेवटचा बॉल आहे. अतुल कुंचीकोरे याचकडून पण. प्रमोद कंदीने 6 मारल्यावर अतुल कुंचीकोरे याच्याकडून पण 501 रुपये. प्रमोद कंदी यांना हॅलो 2 रन. प्रमोद कंदली यांच्या पाठीकडनं 2 रन आले आहेत. तर मायनस होतील. 500 मधनं 300 मायनस 200 रुपये अभि अन्नारेड्डी यांच्यातर्फे. टोटल स्कोर टार्गेट आहे 53. अजय कुंचीकोरे बॅड लक. तुमच्यावर बोली लागण्याच्या आधी तुमचे षटकार लागले. 1500 रुपये हुकले कारण की माझा मोबाईल बिझी होता. किरण यारपुडे, अभि अन्नारेड्डी, अतुल कुंचीकोरे. पण तुम्ही बोलण्याच्या आधी 6 मारलाय. मग ते GST टॅक्स बिक्स सगळे कापून टाकले ते लोकांनी. प्रोव्हिडंट फंड मध्ये गेले सगळे पैसे. 1500 रुपये आपले. प्रशांत पवार उर्फ बदाम कुठेही असेल तर माईकशी संपर्क करा. प्रशांत पवार उर्फ बदाम कुठेही असेल माईकशी संपर्क करा. KPL सीझन 5. KPL सीझन 5. 5 वर्ष झाले KPL ला.
खूप खूप धन्यवाद जे काही स्पॉन्सर, खूप खूप धन्यवाद. KPL सगळे मनापासून आभार आहे. आपले स्पॉन्सरशिप आहे देव जाधव, अण्णा, सोमा कंगली, वसंत पवार, महादेव पवार उर्फ मॅडी, सागर माजगुंडे, किरण यारबुडे, कृष्णा माजगुंडे, प्रसाद कंगली, रवी यारबुडे, हेमंत जाधव, कैलाश जाधव, सूरज पवार, सुनील पवार, चेतन अन्ना रेड्डी, राहुल सोनू कुंचिकुर्वे, सचिन गोपाल पवार, भीमा पवार डेकोरेटर, वल्लप्पा पवार, अब्दुल अजीज खान, अभिषेक जाधव, करण जाधव, संदीप जाधव, किरण पवार, राहुल जाधव, आदर्श देवर्षी, महेश जाधव, सोहेल पवार, मन्यार, सोहेल मन्यारी. खूप खूप धन्यवाद. आणि आपले जे ऑर्गनायझर आहेत त्यांना पण मनापासून हार्दिक हार्दिक आभार. आयोजक आहे आपले राकेश पवार, प्रकाश पवार, अजय पवार, सुभाष पवार, रवी कुंचिकुर्वे, सागर कुंचिकुर्वे, सुरागर कुंचिकुर्वे, सोहेल पन्यार. आपण मनापासून आभार. शिवतांडव जरा पाठी उभे राहा, बाउंड्री लाईनच्या पाठी. यांना बंद करायला रे, कोण आहे? स्टार्ट. पहिल्यावर प्रकाश, बॅटिंगला आहे दिशांत आणि पहिल्याच लेग साईडला प्लेस करून एक धावा पूर्ण आणि एका धावावर समाधान म्हणाले. स्कोर झाले 1 बॉल 1 रन. बॉलिंग आहे प्रकाश, टार्गेट आहे 53 चा. बॅटिंग करतोय अविनाश, बॉलिंगला आहे प्रकाश. 1 बॉल 1 रन. नॉन स्ट्राईकला आहे दिशांत. टार्गेट चेस करण्यासाठी 53 चा टार्गेट आहे. या दोन्ही संघामध्ये जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होणार आणि पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. याच्यानंतर पहिला सेमीफायनल आहे रायझिंग स्टार वर्सेस सुपर किंग्स. या दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. रायझिंग स्टार वर्सेस सुपर किंग्स. आणि लेग साईडला प्लिक केलं पूर्ण. दुसऱ्या धावाची गरज आणि 2 धावा पूर्ण. स्कोर झालेले आहेत ते 2 बॉल 4 रन. 2 बॉल 4. आणि प्रकाश कॉट बिहाइंड आउट. कॅच आउट. खूपच चांगली गोलंदाजी केली आहे प्रकाश पवार यांनी आपल्या संघासाठी.
खूपच मेहनत केली आहे प्रकाश पवार कॅप्टन. आपले परम मित्र अनिकेत रेड्डी, यश यादव, सागर पवार, सुमित पवार आपले परम मित्र केपीएल मॅच साठी आले. आणि ऑडियन्स साठी अजून एक खुश खबर आहे. ज्या कोणी ऑडियन्सनी कॅच धरला 500 रुपयाचं पारितोषिक सागर पवार यांच्यातर्फे. आणि लेग साईडला फील्ड केलंय आणि मलिंगा गसाड फिल्डिंग केलेलं आहे. स्कोर झालेले ते 6 रन, 4 चेंडू 6 धावा. अवीच्या जागेवर आले शेखर. प्रकाशने चांगलं कॅच पकडलाय. कॉट बिहाइंड आउट झालेला अवी. आता बॅटिंग करतो शेखर, बॉलिंगला आहे प्रकाश, नॉन स्ट्राईकला दिशांत. आणि पुन्हा एकदा अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. 4 चेंडू 7 धावा. टार्गेट आहे 53. जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होणार आहे. व्हाईट बॉल, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 4 चेंडू 8 धावा. स्कोर झाले 8, चेंडू झाले 4. जिंकायला पाहिजे 53 रनचा टार्गेट आहे. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये रेड्डी फायटर्स या संघासोबत खेळणार आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, बॅक टू बॅक 3 व्हाईट. स्कोर झाले 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. आणि ऑफ साईडला फुल टच बॉल आणि मिस फिल्डिंग झालेला. 1 धावा पूर्ण, 2 धावा पूर्ण, 3 धावा पूर्ण केलेत. आणि हे 4 रन पूर्ण. स्कोर झाले 13. शेवटचा चेंडू, दोघं चांगली रनिंग इन द विकेट दोघांचे. स्कोर झाले 13. शेवटचा चेंडू, पहिला पॉवर प्ले. 13 हो गया ना, 13. 25 चेंडू मध्ये 40 धावा. जिंकण्यासाठी शिव तांडवला 25 चेंडू 40 धावा. पुन्हा एकदा फ्लिक केले. चांगलं फिल्डिंग दिनेश यांचा. चांगलं फिल्डिंग केलं दिनेश यांनी. 1 ओव्हर 14 रन. 1 ओव्हर 14. पहिल्या ओव्हर पॉवर प्ले मध्ये स्कोर झाले 14. 1 ओव्हर 14. 24 चेंडू 39 रन. जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 39 रन पाहिजे. या दोन्ही संघामध्ये जो संघ जिंकेल तो रेड्डी फायटर्स या संघासोबत सेकंड सेमीफायनल खेळणार आहे. फर्स्ट सेमीफायनल आहे रायझिंग स्टार वर्सेस सुपर किंग्स. दोन्ही संघाचे कॅप्टन माईशी संपर्क साधावे. दोन्ही संघाचे कॅप्टन माईशी संपर्क साधावे. दोन्ही संघ खूप मेहनत करत आहे आपल्या जिंकण्यासाठी. दोन्ही संघ ही आपल्यासाठी खूप मेहनत करत आहे. बघा या ओव्हर मध्ये काय होत आहे. मंगेश माने यांनी ओव्हर घेतली आहे. स्ट्राईक वरती आहे शेखर, नॉन स्ट्राईक वरती जिशान. बघा आता हा पहिलाच बॉल लेगला. अंपायरचा निर्णय 1 रन. वन डे लेगला 1 रन घेतला आहे शेखर यांनी. हा दुसरा बॉल, मंगेशचा दुसरा बॉल. आणि अंपायरचा निर्णय वाईट बॉल. मंगेश आपल्या संघासाठी चांगलाच सहकार्य करत आहेत. आणि शेखरही. आणि हा बॉल उचलला आहे वरती आणि कीपरच्या हातात अजय पवार यांनी चांगलीच कॅच घेतली आहे. दोन्ही संघ आपल्यासाठी खूपच चांगले खेळत आहे. शेखर पमलेंच्या बाहेर. शेखरच्या जागेवरती येत आहे सचिन. शेखरच्या जागेवरती सचिन येत आहे. मंगेश चांगलीच बॉलिंग करत आहे आपल्या संघासाठी. खूपच चांगली कॅच घेतली अजय यांनी. दोन्ही संघ मेहनत करत आहे आपल्या संघाला जिंकण्यासाठी. आता बघू बॅक टू बॅक 3 विकेट
मंगेश माने बॅक टू बॅक 3 विकेट. जर का घेतला रवी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. बघा सचिन. वाईट बॉल वाईट बॉल वाईट बॉल. 2 विकेट मंगेश माने. 2 विकेट जर का तुम्ही घेतले. दीपक जाधव त्यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. परत एकदा वाईट बॉल. अंपायरचा निर्णय वाईट बॉल. मंगेश माने. हा अजून एक बॉल लाईटला एक पहिला धावा पूर्ण. दुसऱ्याची कोशिश पण हा रन आउटचा नॉट आउट. अंपायरचा डिसिजन आउट आहे. अंपायरचा निर्णय आउट आहे. रन आउट. फक्त एकच धावा भेटणार संघाला. दोन धावा पूर्ण झाले होते. तिसऱ्याचा प्रयत्न पण जिशान यांनी बाद केला. जिशानच्या जागेवरती मनीष माने. जर का मनीष मानेनी एक षटकार मारला माझ्यातर्फे 500 रुपये. मनीष माने. मनीष माने 19 धावा 19 रन. 3 बॉल 19 धावा. वाईट बॉल. अंपायरचा निर्णय वाईट बॉल. आणि हा लेगला बॉल आणि 2 धावा चोरल्या आहेत मनीष माने यांनी. मनीष माने यांनी एक षटकार मारल्यावर 501 रुपये माझ्या अकाउंट मध्ये आले आहेत. मनीष माने एक षटकार मारला तरी 501 रुपये. सनी पवार याचकडून. टोटल स्कोर 22 आणि लेग साईडला चांगला फ्लिक केलेला आहे. 1 धावा पूर्ण आणि 2 धावा पूर्ण. टोटल स्कोर झालेले आहे 24. शेवटचा चेंडू 24 धावा. बॅटिंग करतो मनीष. एक षटकार मारला तरी 501 रुपये सनी पवार याचकडून. मनीष माने यांना. बॉलिंग करतोय मंगेश माने आणि जेलबाद ड्रॉप कॅच सोडले आजचे. मनीष माने यांना जीवनदान भेटलेलं आहे. ड्रिंक ब्रेक जाऊन द्या. स्कोर झाले 25. 18 चेंडू मध्ये 28 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडू 28 धावा. 18 चेंडू 28 धावा जिंकण्यासाठी. रायझिंग स्टार सुपर किंग्स याच्यानंतर टॉस साठी सज्ज रेडी व्हायचंय. टॉस साठी रायझिंग स्टारचे कॅप्टन इंद्रजीत आणि सुपर किंगचे कॅप्टन विनीत पवार दोन्ही संघ सज्ज राहायचं. याच्यानंतरचा पहिला सेमीफायनल होणार आहे. दोन्ही संघ रेडी व्हायचे. रायझिंग स्टार आणि सुपर किंग्स.
बॅटिंगला मनीष, बॉलिंग करतो अभिषेक. पॉवर प्ले ओव्हर. पहिला बॉल टाकतोय, लेग साईडला फ्लिक केलंय. एक धावा पूर्ण. एका धावा समाधान मानावं लागेल. स्कोर झाले 26. मनीषने 2 6 मारल्यावर 501. रवी कुंचेकोरवे आणि क्लीन बोल्ड. अभिषेक क्लीन बोल्ड. रवी कुंचेकोरवेचा एक किस्सा आहे, ज्याच्यावर पैसे लावतोय त्याच्या खिशातून पैसे जातच नाही. कोणा 6 मारतोय ना हॅट्रिक घेतोय. बाबा पैसे द्यायचे तर एकच 6 वर लाव. 2-2 6 कोण मारणार? त्यांना पण टीम साठी खेळायचं आहे. कोण पण बॅट लावणार, हर बॅट्समन नाही मारू शकत. एकच 6 वर 501 रुपये. अनाउन्समेंट करणार एकच 6 वर. कोणी अनाउन्समेंट केलं तरी एकच 6, 2 6 नाही. स्कोर झाले ते 26. 2 चेंडू 26 धावा. 2 चेंडू 26 धावा. बॉलिंग करतो अभिषेक, बॅटिंगला हर्षल आणि स्ट्रेट चांगला डाव. आणि प्रमोद कंदली चांगला फिल्डिंग. प्रमोदने कॅच पकडल्यावर सागर कितना बोलोगे रे? पाच 30 रन. शेवटचा चेंडू आणि चांगला फ्लिक केले. एक धावा पूर्ण. दुसऱ्यासाठी सज्ज आणि 2 धावा पूर्ण. टोटल स्कोर झाले 32. 12 चेंडू 21 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. 12 चेंडू मध्ये 21 धावांची गरज जिंकण्यासाठी. जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनलला क्वालिफाय होणार. 12 चेंडू मध्ये 21 धावा. मनीषने एक जरी 6 मारला तर सनी पवार कडून 501 रुपये. एक 6 मारला तरी 501 रुपये. मनीष माने. अभिषेकने पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. 7 रन देऊन एक विकेट सुद्धा घेतलेला. अभिषेकने चांगला पॉवर प्लेचा ओव्हर केलेला आहे. बॅटिंग करतो मनीष, बॉलिंग करतो प्रकाश. शिवतांडव जरा लाईनच्या जरासा पाठीला प्लीज. बाउंड्री 6 दिसत नाही प्लीज. 2 मिनिटं 5 अंपायर जरासा पाठीवर. शेखर सचिन जरा पाठीवर. लाईन दिसत नाही प्लीज. लाईन दिसत नाही पाठीवर जरा. 12 चेंडू 21 धावा. बॅटिंग करतो मनीष, बॉलिंग करते प्रकाश पवार. 12 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. पहिला चेंडू डॉट बॉल. स्कोर झाले प्रकाश पवार यांनी 5 वाईट टाकल्यावर 501 रुपये. दीपक जाधव, दीपक यारपुढे. स्कोर झालेले आहेत ते 33. 2 बॉल 33 रन. काय गुगली टन. 3 चेंडू 9 चेंडू 20 धावा. जिंकण्यासाठी 9 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. शिवतांडव या संघाने 9 चेंडू मध्ये 20 धावांची गरज जिंकण्यासाठी. आणि लेग साईडला फ्लिक केले. मंगेश माने चांगली फिल्डिंग. 8 चेंडू 19 धावा. जिंकण्यासाठी 8 चेंडू 19 धावा. बॅटिंगला मनीषने एक जरी 6 मारला तर 501 रुपये आपल्याकडे आलेले आहे. व्हाईट बॉल. 4 व्हाईट बॅलन्स आहे. स्कोर झाले 8 चेंडू 18 धावा. 8 चेंडू 18 धावा. काय डॉट बॉल.
7 चेंडू 18 धावा. प्रकाश पवार यांनी चांगली गोलंदाजी केली. 7 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. 7 चेंडू 18 धावा. मनीषने एक 6 मारला तरी मॅच बनेल. 7 चेंडू 18 धावा. 7 चेंडू खरोखर 6 मारलेला आहे. 501 रुपये मनीष माने. मनीष माने 501 रुपयाचा मानकरी ठरलाय. 6 चेंडू 12 धावा. 501 रुपये आपल्याकडे आलेले आहेत. आपण येऊन 501 रुपये घेऊन घ्या. प्लेयर्स कोणी जाऊ नका. प्लेयर्स कोणी जाऊ नका. ऑर्गनायझर त्यांना पाणी देऊन टाका. ऑर्गनायझर्स त्या बॅट्समॅनला पाणी देऊन टाका. प्लेयर्स कोणी जाऊ नका. पाणी पाठवा. पाणी द्या. 6 चेंडू 12 धावा. पाणी पिऊन द्या. बॅट्समॅनला पाणी द्या. कॅप्टन सहा चेंडू मध्ये 12 धावांची गरज. मॅच स्टार्ट करा. तुम्हाला एक ड्रिंक ब्रेक दिला आहे आधीच. 6 चेंडू 12 धावा. सगळ्यांना रूल सेम आहे. प्लीज पाणी पाहिजे. आपला ऑर्गनायझर टीम आहे ते पाणी तुम्हाला पाणीचं आयोजन करणार. 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू 12 धावांची गरज. बॉलिंगला आहे मंगेश, आकाश. बॅटिंगला हर्षल. 6 चेंडू 12 धावा. रायझिंग स्टार आणि सुपर किंग्स दोन्ही संघ सज्ज राहायचे प्लीज. याच्यानंतर आपला सेमीफायनल मॅच होणार आहे. बॉलिंग करतोय आकाश. बॅटिंगला हर्षल. 6 चेंडू 12 धावा. 12 धावा 6 चेंडू. हर्षल टू आकाश. हर्षल बॅटिंगला, आकाश बॉलिंगला. 6 चेंडू 12 धावा. हॅलो चेक. पहिला चेंडू समोर उचललेला बॉल. 1 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण. 5 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. 5 चेंडू 10 धावा. स्कोर झाले ते 43. 5 चेंडू 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. अंपायर विल्सन व्हाईट. 5 चेंडू 9 धावा. जिंकण्यासाठी 5 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. शिवतांडव या संघाला 5 चेंडू मध्ये 9 धावांची गरज जिंकण्यासाठी. पाच चेंडू 9 धावा. उचललेला समोर बॉल. षटकार. षटकार. 4 चेंडू मध्ये 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. जिंकण्यासाठी शिवतांडव या संघाला 4 चेंडू 3 धावा. विनिंग शॉट. विनिंग शॉट. विनिंग शॉट. अजून एक षटकार. विनिंग शॉट. KPL सीझन 5 सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तीन धावा जिंकण्यासाठी. 4 चेंडू 3 धावा. बॅटिंगला हर्षल. हर्षलने 6 मारून आपल्या संघाला विनिंगच्या लय जवळ आणलेला आहे. 4 चेंडू 3 धावा. जिंकण्यासाठी 4 चेंडू 3 धावा. आणि क्लीन बोल्ड. क्लीन बोल्ड. 3 रन. जिंकण्यासाठी 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज.